हॅलो एव्हरीवन. आपण ही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय कारण की राज्यसेवेचा निकाल प्रिलिम्स राज्यसेवा जी 2024 मध्ये 1 डिसेंबरला झालेली तो निकाल अजूनही आला नाहीये आणि सगळ्या मुलांना खूप एन्झायटी होतीये की हा निकाल कधी येणार. निकाल आल्यावर आम्ही अभ्यासाला सुरुवात करणार. मी पण तुमच्यासारखीच आहे. आपण सगळे एकसारखे आहोत. आपल्याला निकालाची वाट बघायची असते अँड आय कॅन अंडरस्टँड. इट्स टोटली ह्युमन की आपल्याला वाटतं निकाल कधी येणार, त्या हिसाबचा आपण अभ्यास करूया. पण 2024चं हे वर्ष वाट बघण्याचं नाहीये कारण की जुन्या पॅटर्ननुसार ही शेवटची परीक्षा आहे आणि ह्याच्यानंतर 25 पासून नवीन पॅटर्न राज्यसेवेचा राबवला जाणार आहे आणि खूप सगळे नोटिफिकेशन आयोगाने टाकलेले आहेत आणि हे फिक्स आहे की नवीन पॅटर्न आलाय. पण आता जुन्या पॅटर्नची ही जी परीक्षा आहे त्याचा प्रिलिम्सचा निकाल कधी येणार हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण मागच्या काही वर्षांचे ट्रेंड्स बघूया. त्या ट्रेंड्समध्ये फायनल आन्सर की कधी आलती आणि मग शेवटी निकाल कधी आला हे आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक क्लिअर आयडिया भेटेल. आता हे सगळं काही पब्लिक प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे पण मी एकत्र कंपाईल करून आणलंय का तर तुमची एन्झायटी संपावी. निकाल आज न उद्या येणारच आहे आणि प्रिलिम्सचा निकाल आल्यानंतर काही तुम्हाला कोणतं पदक भेटणार नाहीये. पुढे मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, खूप कामं आहेत. तर विनाकारण प्रिलिम्सच्या निकालाची वाट बघण्यात वेळ दवडू नका. हे माझं तुम्हाला एक दीदी म्हणून सल्ला असेल की वेळ वाया घालवू नका, प्रिलिम्सची वाट बघू नका. पण तरीही तुम्हाला जाणून घ्यायचंय की नक्की कधी येणार आहे बाबा निकाल. तर मी तुम्हाला दाखवते. 2021चं 23 जानेवारीला प्रिलिम्स झालेली, 23 मार्चला फायनल आन्सर की आलेली. ऑलमोस्ट 2 महिन्याने किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्च 2 महिन्याने फायनल आन्सर की आलेली आणि मग 7 दिवसात त्याचा निकाल आलेला. हे 2021ला झालेलं. 2022 मध्ये बघूया. 21 ऑगस्टला प्रिलिम्स आलेली, 3 नोव्हेंबरला आन्सर की आलेली. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिन्याने आन्सर की आलेली आणि मग 6 नोव्हेंबरला निकाल आलेला. म्हणजे ऑलमोस्ट 3-4 दिवसात निकाल आलेला. 2023 हे वर्ष आपल्याला इम्पॉर्टंट आहे कारण की 24च्या आधी 23ची परीक्षा झालेली आणि त्या ट्रेंडला आपण जास्त फॉलो करू शकतो. 7 जूनला परीक्षा झालेली, 18 जुलैला आन्सर की आलेली आणि ऑलमोस्ट त्याच्या 51 डेज नंतर 6 सप्टेंबरला फायनल रिझल्ट आलेला. यावर्षी पण जागावाढीची काही चर्चा होती आणि आन्सर की आल्याच्या 51 डेज नंतर फायनल आन्सर की 1 महिन्याने आलेली आणि मग 51 डेज नंतर फायनल रिझल्ट आलेला प्रिलिम्सचा. मग आता 2024 बघूया. प्रिलिम्सची एक्झाम झाली 1 डिसेंबर 2024ला. आता ही एक्झाम शेड्यूल्ड होती, खूप साऱ्या तारखांना शेड्यूल्ड होती आणि पोस्टपोन होत राहिली आणि मग शेवटी 1 डिसेंबरला एक्झाम झाली. फायनल आन्सर की 27 जानेवारीला आली. आता निकाल कधी येणार? निकाल येणार आहे 2nd वीक ऑफ मार्चमध्ये. जर तुम्ही 2023चा पॅटर्न फॉलो केला तर 16 ते 18 मार्चमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. 2nd वीक ऑफ मार्चमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर तरीही तुम्हाला निकालाची वाट बघायची तर बघत बसा. आणि ही काही इन्सायडर इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाहीये, हे आपण ट्रेंड्स बघूनच अनालाइज केले. आणि या ट्रेंड्सचा, या सगळ्या डिस्कशनचा उपयोग काय बाबा? मेन्सच्या कामाला लागा, अभ्यासाला लागा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर तुमचं प्रिपरेशन चांगलं आहे, तुम्ही प्रीच्या वर्जवर आहात तर मेन्सच्या कामाला लागा. जर तुम्हाला वाटतंय प्री होईल नाही होईल तर 2025च्या राज्यसेवेचा विचार सुरू करा. 25च्या राज्यसेवेसाठी किती अभ्यास करायचा आहे? मेन्सचे 4 GS आहेत, ऑप्शनल आहे, किती अभ्यास उरलाय. आता प्रिलिम्सच्या रिझल्टची व्हिडिओ बघण्यात आणि प्रिलिम्सच्या रिझल्टची वाट बघण्यात काहीही अर्थ नाही. आज ना उद्या येईलच. तुम्ही आत असाल तर आत असाल, बाहेर असाल तर बाहेर असाल. वेळ वाया घालवू नका. दिस इज एकच लाईफ आहे आपल्याकडे, खूप प्रेशियस आहे. आणि मीही माणूस आहे, मीही तुमच्यासारखी असंख्य एक्झाम्सच्या रिझल्टची वाट बघितलेली आहे. सो आय कॅन एम्पॅथाइज आणि एम्पॅथाइज करते म्हणूनच सांगतेय, डोंट वेस्ट युअर टाइम. प्रिलिम्सचा रिझल्ट आज नाही तर उद्या, नाही तर परवा, नाही तर 2 महिन्याने येणार आणि मेन्स एक्झाम होणार. पण तुमचं काम काय? आत्ता काम काय? अभ्यास करणं. जर मेन्ससाठी पात्र आहात, चांगले मार्क येतात तर मेन्ससाठी अभ्यास करा आणि नाही येतात तर 25च्या राज्यसेवेसाठी करा. कंबाईनचं बघा, कंबाईनमध्ये कसे मार्क येत आहेत, कंबाईनची प्रॅक्टिस करा. तर व्हिडिओ बघण्यात आणि मेन्सच्या रिझल्टची वाट बघण्यात, प्रिलिम्सच्या रिझल्टची वाट बघण्यात वेळ घालवू नका. ओके. काहीही क्वेश्चन असेल कट ऑफ संबंधी तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि कट ऑफ ही एक वेगळीच संकल्पना आहे. कट ऑफ काय लागेल,
खूप लोक तज्ज्ञ आहेत आणि ओव्हर द इयर्स त्यांनी प्रिडिक्ट केलेला आहे त्याच्याच आसपास लागतो. बघून घ्या व्हिडिओ आणि कामाला लागा. हे व्हिडिओ बघण्यात आणि वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. मी स्वतः हा व्हिडिओ बनवलाय पण शॉर्ट बनवलाय एकदम, कारण की तुम्हाला सांगायचंय मला की सेकंड वीक ऑफ मार्च पर्यंत येईल. हे सगळे तुम्ही अनालिसिस बघा, हे बघा डेट्स काय लिहिलेत आणि त्यानुसार अभ्यास करा. आणि जर 25ची राज्यसेवा तुम्ही टार्गेट करताय तर त्याच्यासाठी मी स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणि सिलेबस एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवली आहे. आणि ऑप्शनलच्या आपण स्ट्रॅटेजीचा आणि सिलेबस एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बनवला आहे. माझा ऑप्शन आहे सोशियोलॉजी, पण कोणता ऑप्शनल निवडावा हे पण कसं ओळखायचं ह्याची पण व्हिडिओ मी बनवणार आहे. आणि तुमचा कोणता ऑप्शनल असेल तर माझे फ्रेंड्स पण आहेत, त्यांच्याकडूनही आपण जाणू शकतो की यूपीएससी मध्ये कोणता ऑप्शनल कसा परफॉर्म केलाय. सो वी कॅन ऑलवेज ट्राय फॉर दॅट. पण ही प्रिलिम्सच्या निकालाची वाट बघायची वेळ नाहीये, ही मेन्सचा अभ्यास करायची वेळ आहे. तर आता जर व्हिडिओ बघून झाली असेल तर फोन ठेवून द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, ते तुमच्या मनावर आहे काही. पण अजूनही वेळ वाया घालवू नका. सेकंड वीक ऑफ मार्च मध्ये रिझल्ट येईल, वाट बघा. नाहीतर